सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्ते. चाणक्य मंडल परिवार मधल्या UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जे अतिशय इंटेन्स शिस्तबद्ध सखोल कोर्सेस आहेत त्याची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देणार आहे. चाणक्य मंडल परिवारनी एक स्वप्न ठरवलं, एक ध्येय, एक व्हिजन, एक दिशा ठरवली. ती म्हणजे प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता आणि प्रतिभा गाठून जे विकसित व्यक्तिमत्व आणि करिअर करतील आणि अशा रीतीने भारत मातेची सेवा करतील अशी माणसं इथनं तयार झाली पाहिजेत. हे चाणक्य मंडल परिवारनी स्वीकारलेलं काम. त्यामध्ये अर्थात एकेवेळी ईश्वर कृपेने मीच IAS होतो, काम केलं म्हणून आपण नागरी सेवा स्पर्धा परीक्षा त्यांचं मार्गदर्शन यामध्ये एक प्रकारे स्पेशलाइज केलंय आपण. चाणक्य मंडल परिवारच्या कोर्सेसची रचना करताना 10वी किंवा 12वी नंतर तर शक्यतो आधी आणि प्रत्येकाने फाउंडेशन कोर्स करावा. ते मी वेगळ्या व्हिडिओवर बोललोय. तो सर्वांसाठी आहे. फाउंडेशन केवळ U किंवा MPSC या नावाच्या स्पर्धा परीक्षेसाठी नाही आहे. तो UPSC MPSC पासून जीवन नावाची स्पर्धा ती जिंकायला, त्यात यशस्वी आनंदी व्हायला तो फाउंडेशन. पुढचा टप्पा म्हणजे मला UPSC MPSC सहित माझ्या मनात माझं करिअर, माझं जीवन या विशिष्ट क्षेत्रात आणि त्यासाठीची एक स्पर्धा परीक्षा आहे, पण ती द्यायला, त्या स्पर्धा परीक्षेसाठी मी पात्र व्हायला अजून किमान 2 वर्ष आहेत. पण मला आत्तापासून त्याच्या अभ्यासाला, तयारीला, त्यासाठी स्वतःला घडवायला, ती स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत ती मिळवायला मला आत्तापासून सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी चाणक्य मंडल परिवारमधला स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रिपरेटरी नावाचा कोर्स आहे. शक्यतो ते आधी ते दोन्ही करून आता मला माझ्या ही जी UPSC किंवा MPSC ही स्पर्धा परीक्षा मला द्यायची आहे आणि आता ती पुढच्या वर्षी द्यायची आहे. तर किमान त्याच्या निदान 1 वर्ष आधी पूर्ण लक्षपूर्वक, पूर्ण वेळ देऊन, दिवसाचे सरासरी 8 ते 10 तासाचा आता माझा अभ्यास, मला ही जी 1 वर्षांनी UPSC किंवा MPSC द्यायची आहे त्याचा मला करायचा आहे अभ्यास आणि ती 1 वर्षांनी द्यायची आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. तर तो कोर्स म्हणजे हा UPSC किंवा MPSC असे 2 वेगळे कोर्स. तुम्हाला मी चाणक्य मंडल परिवारचं स्वप्न बोलून सुरुवात केली. मग ते प्रशासनाशी संबंधित ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तिथे सुद्धा आपल्या मनामध्ये अत्यंत क्लिअर आहे की चाणक्य मंडल परिवारातून तयारी करून जो अधिकारी प्रशासनात जाईल, किंवा एक वस्तुस्थिती आहे की ही स्पर्धा परीक्षा आहे तेव्हा देणार लाखो जण, पण समजा निवडले जाणार आहेत हजारभर, तर उरलेले काय अपयशी झाले का याचं उत्तरे नाही. पण त्यांनी आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व, करिअर, कौशल्य कशी घडवायची, अगदी व्यावहारिक पातळीला अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन किंवा ज्याला प्लॅन B म्हणतात, याच्या सकट जीवनाची विन विन सिच्युएशन की मी स्पर्धा परीक्षा देणार आहे, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू पार झालो, आनंदाने यशस्वी झालो, पण मी अभ्यास उत्तम केला, स्वतःला उत्तम घडवलं, कष्ट उत्तम केले, शिस्त पाळली, पण एक वस्तुस्थिती की एवढं सगळं करूनही मी ती जी प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षा ती पार नाही झाले, तर माझं म्हणणे काय आकाश कोसळत नाही. कोणत्याही UPSC MPSC सकट या कोणत्याही स्पर्धा परीक्षेपेक्षा जीवन ही जास्त मोठी गोष्ट आहे. त्यात आपण यशस्वी आणि आनंदित होऊ शकतोच, पण आता ही जी मनात ठरवली की ही माझ्या मनात UPSC किंवा MPSC ची नागरी सेवा परीक्षा द्यायची आहे, तिची जी पात्रता आहे त्यानुसार तिच्या किमान आपण सांगतो 1 वर्ष आधी, पण आता पूर्ण तयारीनिशी कसं ते करायचा अभ्यास आणि तिचा थेट एक्झाम ओरिएंटेड अभ्यास, ही स्पर्धा परीक्षा मला आता क्लिअर करायची या जिद्दीने
या शिस्तीने, या कौशल्याने करण्याचा तो कोर्स म्हणजे चाणक्य मंडल परिवारमधला UPSC किंवा MPSCचा कोर्स. त्याचं मी तुम्हाला आधी ढोबळ डिझाईन आणि आमची सूचना सांगितली की आपल्या 10वी किंवा 12वी नंतर शक्यतो आधी फाउंडेशन कोर्स, त्यानंतर आपल्या मनात ही UPSC MPSC जी स्पर्धा परीक्षा आहे तिच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्ती वर्ष आधी असेल तर तो पाया पक्का करायला स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी. आणि मग आता मला किमान म्हणजे 1 वर्ष, त्याहून जास्ती चालेल, आधी तयारी सुरू केलेली. पण आता त्या परीक्षेच्या नियमानुसार मी जेव्हा पात्र ठरतोय त्याच्या 1 वर्ष आधी फुल आणि फुल टाईम आणि पूर्ण फोकसने अभ्यास. तर चाणक्य मंडल परिवारातला तो कोर्स म्हणजे हा UPSC किंवा MPSCचा कोर्स. आता UPSC MPSC दोन्ही परीक्षांचं आता स्वरूप 100% समान आहे. 100 म्हणजे दोन्हीकडे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असलेली ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप प्रिलिम, त्यानंतर निवडक जणांना निमंत्रित केलं जाणार मेन्सला. आता मेन्स लेखी, सब्जेक्टिव्ह, निबंध वजा विचारलेल्या प्रश्नांचं आपल्या शब्दातलं उत्तर द्यायचं. प्रश्न कितीही गुंतागुंतीचा असला तरी सांगितलेल्या शब्दांमध्ये त्याचं उत्तर मांडायचं. जनरल स्टडी, सामान्य अध्ययन हा दोन्हीकडे कॉमन कंपल्सरी. प्रिलिमला GSचा 2 तासाचा एक पेपर तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि त्या GSचे नंतर मुख्य परीक्षेला 4. त्यातल्या प्रिलिमचा GS मुख्य परीक्षेमध्ये बनतो GS 1, 2 आणि 3 आणि नव्याने येतो GS 4 की ज्याचं नाव आहे एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड असा एक विशेष पेपर. शिवाय प्रत्येकाने एक वैकल्पिक ऑप्शनल विषय घ्यायचा असतो. आमचा साधारण अनुभव की UPSC किंवा MPSC देणाऱ्यातले 85 ते 90% जण पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, जॉग्राफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हिस्ट्री या विषयांमध्ये 85 ते 90% जण त्यात बसतात. त्या सर्वाचा अर्थात चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गदर्शन तर आहे. आणि शिवाय मुख्य परीक्षेला निबंध असतो 1000 ते 1200 शब्दात आणि आजच्याच परिस्थितीत आहे की तुम्हाला 2 विषयांवर लिहे बदलूही शकतं कधी, पण एक निबंधाचा कॉमन कंपल्सरी पेपर आहे. आणि UPSC MPSC दोन्हीकडे इंग्लिश आणि एक भारतीय भाषा, MPSC करता ती मराठी, आणि UPSC देणार असलो तरी तिथेही मराठी घेतलेली चालते. तो क्वालिफाईंग पेपर आहे. या दोन्हीमध्ये प्रत्येकी किमान 1/3 तर मार्क मिळावे लागतात तर तुमचे बाकीचे पेपर तपासले जाणार. आणि मग मुख्य परीक्षेचा टप्पा जे पार करतील त्या निवडकांना इंटरव्ह्यूला बोलवलेले. हे डिझाईन UPSC MPSC दोन्हीकडे कॉमन आणि कंपल्सरी 100% सेम आहे. प्रिलिमला GS आणि CSAT, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, हे प्रत्येकी 2 तासाचे 2 पेपर एका दिवशी होणार. आत्ता GS मध्ये 100 प्रश्न असतात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप. GS मध्ये 100 आणि CSAT मध्ये 80 प्रश्न असतात. आता ह्या परीक्षांचं स्वरूपच असं आहे की ह्यात होऊ शकतो बदल, पण आत्ताचं असलेलं मुख्य चित्र हे आहे. मग त्यातून मुख्य परीक्षा, तिथे प्रत्येकी 3 तासाचे 250 मार्काचे 7 पेपर अशी लेखी परीक्षा आहे 1750 मार्काची. जनरल स्टडीजचे 4 पेपर, वैकल्पिक ऑप्शनल विषयाचे 2 आणि एसेचा 1 असे 7. पण त्याच्या आधी इंग्लिश आणि एक भारतीय भाषा जी आपल्याकरता असणार मराठी, बहुसंख्य जणांकरता हा क्वालिफाईंग पेपर आधी मुख्य परीक्षा झाल्यावर तो तपासला जातो. त्यामध्ये किमान 1/3 मार्क असले तरच ग्रीन सिग्नल दिला जातो की या कॅन्डिडेट्सचे आता हे उरलेले 7 तपासा. 1750 आणि मग इंटरव्ह्यू आहे 275 मार्कांचा. UPSC आणि MPSC दोन्हींचं हे डिझाईन आता 100% एकसारखं आहे. नुसतं डिझाईन नाही, दोन्हीचे जे सिलेबस आहेत 100% एकसारखे आहेत. अगदी जो ऑप्शनल घ्यायचा तर MPSCने सुद्धा हे जे वेगवेगळे ऑप्शनल आहेत त्याचा सिलेबस स्ट्रेट UPSC प्रमाणे घेतला आणि थोडे महाराष्ट्राकरताचं काही असं फाईन ट्युनिंग म्हणतो मी त्याला, मॉडिफिकेशन असेल. आजच्या तारखेला तर चित्र हे आहे की UPSC असो अगर MPSC, करण्याचा अभ्यास 100% सेम आहे. देण्याची परीक्षा, त्याची मेथड सुद्धा
100% सेम आहे. फार तर उरतो एक फरक, की एक म्हणजे आपला वैयक्तिक प्रायोरिटी अग्रक्रम कशाला आहे ते प्रत्येकाचं असतं, की मला द्यायची आहे UPSC आणि माझं मुख्य ध्येय मला IAS अधिकारी व्हायचं आहे, फॉरेन सर्व्हिस जॉइन करायची आहे, मला पोलीस अधिकारी व्हायचं आहे इत्यादी. ते असेल तर UPSC. पण काही जणांचा आपापल्या कारणासाठी काही निर्णय असू शकतो, की नाही मला मुख्यतः महाराष्ट्रात काम करायचं आहे आणि मग ते डेप्युटी कलेक्टर, DYSP, डेप्युटी CEO, तहसीलदार इत्यादी काय असतील ती पदं. पण मूळचा अभ्यास एक, परीक्षा पद्धती एक. इतकंच काय, एका बाजूला UPSC मराठी माध्यमातून पण देता येते आणि MPSC इंग्लिश माध्यमातून पण दिलेली चालते. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ आहे, की UPSC, MPSCचा जणू कोर्स बेसिकली एकच, पण एक फुल इंग्लिशमध्ये तो घेतला जाईल आणि दुसरा मराठीमध्ये. आणि आपापला प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे, की यातला आपण कोणता जॉईन करायचा. करिअर घडवण्याच्या दृष्टीने तर माझी प्रत्येकालाच बेसिक सूचना असते, की मनात जर आहे स्पर्धा परीक्षांद्वारा, तर मग देताना ह्या दोन्ही द्या. आपलं कुठलं दार उघडलं जाईल काही सांगता येत नाही. असं लक्षात घेऊन चाणक्य मंडल परिवारमधला पूर्णपणे एक वेगळा UPSCचा कोर्स आणि पूर्णपणे वेगळा MPSCचा कोर्स. ते अतिशय इंटेन्स आहेत. त्याच्यामध्ये GS, CSAT, निवडक ऑप्शनल, एसे, इंग्लिश, मराठी आणि शिवाय प्रिलिम करताची, ऑब्जेक्टिव्ह MCQ, मेन्स करताची, आपलं म्हणणं लेखी मांडणे आणि इंटरव्ह्यू करताची व्यक्तिमत्वाची कौशल्य, या सर्वाचा तो असा इंटेन्सिव्ह कोर्स आहे. कृपया तो समजावून घ्या. माझी जी विनंती किंवा सजेशन आहे, की आपापलं वैयक्तिक आयुष्य फॉर्मल करिअर लक्षात घेऊन, पण करताना शक्यतो 10वी-12वी नंतर आधी चाणक्य मंडल परिवारातला फाउंडेशन कोर्स, त्यानंतर आपल्या मनातली जी स्पर्धा परीक्षा आहे तिच्या 2 वर्ष आधी, किमान 2 वर्ष आधी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रिपरेटरी आणि मग देण्याची परीक्षा तिच्या 1 वर्ष आधी हा फुल इंटेन्सिव्ह. आम्ही हे करताना आणखी एक सुचवतो काही वेळा, तो म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक प्लॅनिंगनुसार, की वय आणि शिक्षणाची जी मर्यादा आहे, तर मला ती स्पर्धा परीक्षा द्यायला किती वेळ आहे. काही वेळा मग हा जो ऑप्शनल वैकल्पिक विषयाचा अभ्यास आहे, तर त्याला एकीकडे आपली जी विद्यापीठातली औपचारिक डिग्री आहे ती घेताना एकदा केव्हा तरी मधलं 1 वर्ष आता फोकस या वैकल्पिक विषयावर केलेला आहे, असं सुद्धा असू शकतं. असं लक्षात घेऊन हा कोर्स समजावून घ्या. त्याचं जे इंटेन्सिव्ह प्रशिक्षण होतं, त्यामध्ये टेस्ट सिरीज होते, प्रश्न सोडवण्याचा सराव होतो, वैयक्तिक काउन्सेलिंग आहे. चाणक्य मंडल परिवारमध्ये तर मेंटॉरशिपची संकल्पना आहे, की प्रवेश घेणारे विद्यार्थी चाणक्य मंडलच्या तज्ज्ञ फॅकल्टीशी जोडून दिले जातात आणि वैयक्तिकसुद्धा लक्ष आहे, वैयक्तिक माझ्यासहित अशी सर्व रचना आहे. अधिक सविस्तर अर्थातच समजावून घ्या. आणखी काही प्रश्न असले तर माझे सहकारी आणि मी सुद्धा आहेच. सर्व जणांना स्वागत आहे आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.